हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आम्ही आलो एअरपोर्टवरती आणि आमचा न्यूझीलंडचा प्रवास सुरू झाला आहे. आणि एअरपोर्टवर खूप छान वातावरण आहे आत्ता. असं सिडनी एअरपोर्ट आत्ता खूप बिझी नाही आहे. आणि जस्ट सकाळी स्टार्ट केलं, खूप घाईघाई झाली आणि आता आम्ही एअरपोर्टवरती पोचलो आहे. चेक इन करतो आणि सिक्युरिटी वगैरे सगळं झाल्यानंतर प्रवासात काय काय गमती जमती होत आहेत त्या सगळ्या शेअर करणार आहे, व्हिडिओ बनवून ठेवणार आहे. तर मी मागे माझ्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, आपण आता सेल्फ चेक इनच करतो आहे. सिडनीला बऱ्यापैकी वेळा आपण सेल्फ चेक इन करतो आणि बघा प्रत्येक एअरलाईनचा स्टाफ वगैरे असतो, पण नॉट नेसेसरी. बरीचशी लोक या सेल्फ चेक इनचे किऑस्क असतात त्याच्यावरूनच करतात. आणि आमचं चेक इन आता सुरू आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या परचेस करण्यासाठी आहेत. आणि इन फ्लाईट शॉपिंग कशी होते तर नॉर्मली आपण केबिन क्रूकडे ती ऑर्डर देतो समटाईम्स आणि ते कॅशमध्ये पेमेंट घेतात. पण ह्याच्यामध्ये बघा हे ऑप्शन्स फूड आणि ड्रिंक्समध्ये तुम्हाला दिसतील आणि त्याच्यापैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. हा सिलेक्ट करायचा आणि इथे तुमचं ऑर्डर ॲड टू ऑर्डर म्हणायचं आणि मग प्लेस ऑर्डर म्हटल्यानंतर तुम्ही इथे हा जो स्पेस दिसतो त्याच्यामध्ये तुमचं कार्ड इन्सर्ट करायचं आणि मग झालं, तुमच्या सीटवरती ती ऑर्डर डिलिव्हर केली जाते. तर असे ह्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. मी याच्यातलं हे ऑलरेडी ऑर्डर केलं आहे, आता तो माझ्या सीटवरती ते आणून देतील. थँक्यू. फायनली ही आमची ऑर्डर आलेली आहे. थोडंसं मंच करतो, आता काही खायची जास्त इच्छा नाही आम्हाला. आम्ही लँड केल्यानंतर मस्तपैकी काहीतरी लंच करू आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता आम्ही लँड होतोय न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरामध्ये. आमचं लँडिंग चालू आहे आता. आता आलो आहे ऑकलंड एअरपोर्टला आणि इथे ज्या आपल्याला काही कलाकृतींचा नमुना दिसतोय तो म्हणजे इथल्या मावरी ट्राईबला दर्शवण्यासाठी तो केलेला आहे. कारण न्यूझीलंडचे मूळ लोक असं जर कोणाला म्हणायचं असेल तर ते मावरी लोक आहेत आणि त्यांच्या ह्या काही कलाकृतींचा नमुना आपल्याला दिसतोय. आत्ता आम्ही बसलो आहे ऑकलंड एअरपोर्टच्या अरायवल लाऊंजमध्ये आणि इथे आपल्याला काही सुंदर अशी व्हिज्युअल्स दिसत आहेत. तर त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया की काय आहे. तर इथल्या मावरी लोकांच्या कल्चरमध्ये प्रत्येक गोष्टीला एक संक्षिप्त चिन्ह किंवा सिम्बल असं वापरलं जातं. तसंच निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीसाठी सुद्धा ते चिन्ह वापरतात. तर ही जी आपल्याला आडवी खूण दिसते, आडवी रेघ दिसते, त्याचा अर्थ असा होतो की आकाश किंवा ढग, ओव्हरऑल आकाशाला दर्शवण्यासाठी ही खूण वापरली जाते. तर दुसरी जी खूण आहे त्याला थोडंसं वरती एक त्रिकोणाकृती हे दिसते, अगदी पूर्ण नाही पण थोडंसं टिल्टेड. तर ही जी खूण आहे ती झाडांना दर्शवते, निसर्गातल्या
झाड हा अतिशय अविभाज्य घटक आहे आणि झाडांना दर्शवण्यासाठी ही खूण वापरली जाते. आता जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे अगदी त्रिकोणाकृती खूण आहे. ती म्हणजे माउंटन्सना दर्शवते, कारण की डोंगरांचा आकार अगदी बऱ्यापैकी त्रिकोणाकृती असतो. त्याला दर्शवण्यासाठी ही खूण वापरली गेली आहे. आणि आता जी आपल्याला दिसतीये ती खूण दर्शवते लाटांना, समुद्राला म्हणजे पाण्याला. तर समुद्राला दर्शवणारी ही खूण आहे. तर असा छानसा बसल्या-बसल्या आम्हाला या मावरी लोकांचा जो काही अर्थ आहे किंवा ज्या सिम्बल्स आहेत त्या जाणून घ्यायला मिळाल्या आणि खूप छान वाटतं इथे हे सगळं कल्चर त्या जवळून बघताना किंवा त्याचे अर्थ. तर ह्याला निसर्गाचं एक संक्षिप्त असं चिन्ह किंवा खूण असं म्हणता येईल. तर साधारण रायवल लाऊंजपासून आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटरपेक्षा थोडं जास्त अंतर आम्ही ह्या बॅग्स घेऊन चालत आलो. मे बी त्यांचं जे कार रेंटलचं पिकअप स्टेशन आहे ते थोडंसं लांब होतं. तर 1 किलोमीटरभर आम्हाला चालावं लागलं. हे अशा पद्धतीचं साधारण मी जस्ट तुम्हाला पटकन दाखवते, कारण हे अशा पद्धतीचं रेंटल कारचं हे असतं, शेड असतं मोठं. भरपूर असतात म्हणजे. तर त्याच्यामध्ये कार्स उभ्या असतात. आपल्याला जी अलॉट झालेली कार आहे बुक केलेली ती बघा, ही ती कार आहे. आणि ती कार घेऊन आता आपण थोडेसे त्याच्यावर 1-2 मिनटं आपल्याला सवय होईपर्यंत लागेल, सगळ्या गोष्टी समजेपर्यंत. कारण की थोडंसं ब्रँड बदलला, गाडी बदलली की 10 मिनटं कुठल्याही ड्रायव्हरला सेट व्हायला लागतात. तसं आता हे सामान आपलं आपण लोड करूया आणि मग निघूया. तर ही सिस्टम अशी असते इथे की ही कार आता आम्ही न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडसाठी ही कार आम्ही हायर केलेली आहे. तर ही घेऊन आता आम्ही आमच्या हॉटेल लोकेशनवरती जाणार आहोत. तनिष्का आणि अभिषेक कारचं इन्स्पेक्शन करतायत अशासाठी की गाडीमध्ये ऑलरेडी काही असा प्रॉब्लेम विजिबल नाही आहे ना, किंवा बाहेरून असे काही मेजर स्क्रॅच किंवा कुठली डेंट किंवा काही असं विजिबल नाही आहे ना. तर याचा फोटो आणि याची नोंद आपल्याकडे आधी घेतलेली बरी, कारण का जेव्हा आपण कार हँडओव्हर करतो तर अशी शक्यता असू शकते की म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी अकाउंटेबल ठरवलं जाईल किंवा काही. म्हणून आपण अशा कुठल्याही गोष्टींची नोंद आपण ऑलवेज आधी करून आपल्याकडे फोटोज वगैरे ते स्टोअर करून ठेवलेलं बरं तारखेनुसार. म्हणजे मग ते नोट राहतं की आपण घेताना या स्थितीमध्ये गाडी होती आणि आपल्यामुळे काही त्याचं नुकसान झालेलं नाही. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन काहीतरी कामी येईल. ह्याचा डोअर कसा आहे दाखव. वरून उघडायचा आहे ना. अरे वा, नन्नू बसते त्याचा दरवाजा बघा किती बसते. हळू. चला तर आम्ही आता निघालोय रोटोरुआला. रोटोरुआला ऑकलंड एअरपोर्टपासून जायला आम्हाला साधारण आता 3 तास लागतील. तोपर्यंत रात्र होईल. तर त्यानंतरचे व्हिडिओ मी कदाचित बनवू नाही शकणार. तर आता जाऊया आणि पोचूया, थोडी रेस्ट घेऊया आणि मग उद्याच्या दिवशी खूप सारं ॲडव्हेंचर म्हणण्यापेक्षा उद्या एक छान ॲक्टिव्हिटी प्लॅन केली आहे. वैतोमोला आम्ही जाणार आहोत उद्या, रोटोरुआपासून साधारण 1.5-2 तासाच्या अंतरावरती. आणि तिथे उद्या बघायचा प्लॅन आहे ग्लोवम केव्स. तर ग्लोवम्स बघण्याचा एक्सपिरियन्स खूप छान असणार आहे. त्याच्यासाठी थोडीशी विश्रांती घेऊया आज आणि उद्या अशाच एका छानशा भागात भेटूया परत. आणि तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओज बघत राहा. न्यूझीलंडमधली सगळी गंमत जम्मत मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.